नमस्कार मित्रांनो, राजमाता जिजाऊ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आता जो टॉपिक आहे आपला 2.3 प्रॅक्टिस एट 2.3 आणि प्रॅक्टिस एट 2.3 मध्ये आपल्याला पाहायचे आज कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड पाहण्याच्या पहिले आपण थोडेसे 2-3 गोष्टी पाहूया. काय असते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये तुम्हाला 1-2 फॉर्म्युले, कोणता a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, याला लिहिता येईल तुम्हाला a स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस b चा स्क्वेअर. आणखी एक फॉर्म्युला होता a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस b चा स्क्वेअर. फक्त लक्षात ठेवायचे, इथं मायनस असेल तर इथं पण मायनस येईल, इथं प्लस असेल तर इथं सुद्धा प्लस असेल. आता आपण असे फॉर्म्युले पाहिले होते. मला या फॉर्म्युलेला काय करता येते, या पद्धतीनं लिहिता येते. आपण सरळ सरळ पाठ करून टाकले. a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणलं की आपण सरळ म्हणतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. पण इथं थोडंसं उलट आहे. आपल्याला काय करायचंय, पहिले या पद्धतीमध्ये मांडून घ्यायचे आणि याला तुम्हाला या पद्धतीत लिहायचे. म्हणजेच कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये तुम्हाला याला कन्वर्ट करून घ्यायचे. पहिली राईट हँड साईड घ्यायची, त्याच्यावरून तुम्हाला लेफ्ट हँड साईड लिहायची. या पद्धतीने तुम्हाला हे दोन फॉर्म्युले थोडेसे लक्षपूर्वक बघायचे. इथं प्लस असेल तर इथं प्लस असेल, इथं मायनस असेल तर इथं मायनस असेल. लक्षात ठेवायचे, इथं a स्क्वेअर आहे म्हणून इथं a आहे, इथं मायनस आहे म्हणून इथे मायनस आहे, इथं b स्क्वेअर आहे म्हणून इथं b आहे. हा मधला पार्ट सोडून द्यायचा, काही गरज नाही तुम्हाला. इथं पण तेच आहे, a स्क्वेअर आहे म्हणून a आहे, b स्क्वेअर आहे म्हणून b आहे, इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस आहे. या पद्धतीने तुम्हाला दोन फॉर्म्युले, हे दोन फॉर्म्युले तुम्हाला ऑलरेडी पाठ असतील, कारण 8 क्लास 9 क्लासमध्ये आपण पाठ करून घेतले. त्याच्यानंतर आपण जनरल फॉर्म पाहिला होता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. काय होता जनरल फॉर्म? आपल्याला जनरल फॉर्म होता ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आपण मागची जी मेथड पाहिलेली आहे फॅक्टरायझेशन मेथड, त्याच्यामध्ये तुम्हाला हा जनरल फॉर्म मी सांगितला होता. पण आपण ज्यावेळेस तुम्हाला तुमची जी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे त्या मेथडमध्ये तुम्हाला काय करायचे, हा जो a असेल या a च्या जागेवर तुम्हाला काय असणार आहे, नेहमीसाठी काय असेल, 1 असेल. म्हणजे तुम्हाला जनरली कळत असेल a ची किंमत काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. a ची किंमत 1 असेल म्हणजे इथं a असणार आहे का? नाही, इथं 1 आहे म्हणजेच काय असणार आहे, याचा जनरल फॉर्म काय असेल, x स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हे जनरल फॉर्म आहे. आता लक्षात ठेवायचे, हे जनरल फॉर्म तर तुम्हाला कम्प्लीट तुम्हाला लक्षातच ठेवायचे, पूर्ण चॅप्टरसाठी हा जनरल फॉर्म असतो. फक्त कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचे की हा जनरल फॉर्म असतो. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी काय असतो, हा जनरल फॉर्म असतो. जनरल फॉर्म फॉर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी फक्त तुम्हाला काय करायचं, हा जनरल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच काय ठेवायचं, तुम्हाला a ची किंमत नेहमी काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. म्हणजेच तुम्हाला लक्षात ठेवायचं, एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट असेल तिथं काहीच नसलं पाहिजे, 1च असला पाहिजे. काही नसते म्हणजे 1 असते. आणि जर समजा इथं कोएफिशियंट आला, सपोज इथं काहीतरी 3x आला, 3x स्क्वेअर आला, म्हणजेच हा कोएफिशियंट आला 3, तरी तुम्हाला काय लक्षात ठेवायचे, याला 3 ने डिव्हाइड करायचं पूर्ण इक्वेशनला, आणि 3 ने डिव्हाइड करून तुम्हाला इथे काय आणायचे, 1 आणायचे. पुढची काही हो, बी ची किंमत आणि सी ची किंमत काही आली चालते, फक्त a ची किंमत काय आणायची पाहिजे, तुम्हाला a ची किंमत 1च असली पाहिजे नेहमीसाठी. हे जनरल फॉर्म आहे तुमचा. मग तुम्हाला याला कन्वर्ट करून घ्यायचे. हे जे दोन टर्म्स आहेत, आता आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी बघतो. आता हे झालं तुमचं जनरल फॉर्म. या स्क्वेअरला तुम्हाला ह्या दोन टर्म जे आहेत, ह्या दोन टर्म जशा ना तशा ठेवायच्या. म्हणजेच x स्क्वेअरला x स्क्वेअर ठेवायचे, प्लस bx ला bx ठेवायचे, आणि प्लस इथं लक्ष ठेवायचं, ही सी नंतर बघू, सीचा. ह्या दोन टर्म झाल्याच्या नंतर ही जी b ची किंमत असेल, b ची किंमत काही असेल, सपोज 5 असेल, 4 असेल, 6 असेल, काही असेल, b ची किंमत जी असेल ते किमतीचं काय करायचं, तुम्हाला b/2 करायचे आणि याचा स्क्वेअर करायचे. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आपल्याला पहिले मांडून घ्यायचा आणि हा प्लस केलाय, तसाच एकदा मायनस करायचा आहे, b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचं काहीच नाही, हा प्लस एकदा मी फक्त ऍड करतोय, एकदा मायनस करतोय, आणि हा c जशाला तसा ठेवायचा इक्वल टू 0 ला 0. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते लक्षात आलं असेल, ही मी कशासाठी मांडतोय, हे आपण इथून इथपर्यंतची जी पद्धत आहे ती आपण हे कम्प्लीट करून घेतोय. आता लक्षात आलं असेल, इथं b आहे प्लस bx आहे, म्हणजेच a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हा फॉर्मॅट झाला इथं. मग आता x स्क्वेअर साठी मी तुम्हाला सांगितलं, इथे a स्क्वेअर आहे म्हणून काय घेतलं आपण, a घेतलं. इथे x स्क्वेअर आहे म्हणून काय घेतला आपण, x घेतला. इथं प्लस येते, इथं पण प्लस आहे. आता ही मधली टर्म सोडून द्यायची, आपल्याला घेणं नाही. आणि हा जो b चा स्क्वेअर आहे, b च्या स्क्वेअरची किंमत म्हणजेच इथं काय आहे, b/2 आहे. b ची किंमत काय आहे, b/2 आहे, आणि त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजेच इथं काय होईल, b/2 आणि त्याचा स्क्वेअर. फक्त मी याचं कन्वर्ट याच्यात करून घेतलं, आणि हा जो आहे ह्या ज्या दोन
हे जे दोन टर्म्स उरल्यात त्या फक्त पलीकडे घेऊन जायच्या. म्हणजेच काय करायचे, हा तिकडे जाऊन प्लस होईल b/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा तिकडे जाऊन मायनस c. या पद्धतीने तुम्हाला याचं काय करायचे, कम्प्लीट करून घ्यायचे. या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आणि नंतर मग याचं तुम्हाला स्क्वेअरिंग करून याची काही जी व्हॅल्यू निघेल ती व्हॅल्यू करायची आणि मग तुम्हाला दोन्ही साईडचा काय करायचं, स्क्वेअरिंग करायचे आणि स्क्वेअरिंग केल्याच्या नंतर जी काही किंमत भेटते भेटते. आपण एक्झाम्पल बघल्याच्या नंतर करूच, पण या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन काय करायचे तर सोडवायचे. फक्त लक्षात ठेवायचे तुम्हाला जनरल फॉर्म काय असला पाहिजे, याची किंमत काय असली पाहिजे, नेहमीसाठी 1 असली पाहिजे. कशासाठी, फॉर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी फक्त तुम्हाला काय करायचं, याची किंमत 1 असली पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला सोडायचे. आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडच्या जे एक्झाम्पल दिले तुम्हाला 6 एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल आपण सोडून घेऊ. त्याच्यामधला फर्स्ट नंबरचा एक्झाम्पल मी ते लिहिलेले x² + x - 20 = 0. हे कशा पद्धतीने सोडवायचं ते मी सांगतो तुम्हाला. गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन मी लिहिलेले x² + x - 20 मांडायचे. आपण आतापर्यंत पाहिलं होतं काय, x² + bx + c = 0. तर आपल्याला काय करायचं, मी तुम्हाला या पद्धतीने ह्या दोन्ही टर्म्स घ्यायला लागल्या होत्या आणि काय केलं होतं, x² + bx प्लस फक्त b ला b ची जी किंमत असेल त्याला आपण v/2 त्याचा स्क्वेअर मायनस b/2 त्याचा स्क्वेअर आणि प्लस c = 0. या पद्धतीने तुम्हाला मांडून घ्यायचं. मग इथं बघू आपण a ची किंमत किती आहे, 1 आहे. b ची किंमत किती आहे, 1 आहे. a ची पण किंमत 1 आहे, b ची पण किंमत 1 आहे. म्हणजे तुम्हाला ही जनरल फॉर्म तो ऑलरेडी भेटलेले आहे. म्हणजेच तुम्हाला काय करता येईल, हा जशाला तसा लिहू x² + x हे दोन टर्म्स मी जशाला तशा ठेवल्या. त्याच्यानंतर काय करायचं, एकदा प्लस करायचा b/2 आणि मायनस करायचा b/2 आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. आता b ची किंमत किती आहे, 1 आहे. म्हणजेच b/2 करायचा, म्हणजेच काय करायचं आहे, b ची किंमत 1 आणि /2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस b/2 म्हणजेच 1/2 आणि त्याचा स्क्वेअर आणि मायनस 20 ला 20 = 0 ला 0 मांडणी झाली. आता तुम्हाला ही किंमत म्हणजेच काय झाले, या a² + bx आणि प्लस c a² + 2ab आणि प्लस b² या फॉर्मॅटमध्ये झालेली. आता कशी झाली तुम्हाला कळत नसेल तर हा जो 2 असतो का, इथं 2 असतो आणि हा 2 आणि 2 हा गेट कॅन्सल होत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये मांडणी झालेली आहे ऑलरेडी. फक्त तुम्हाला करायचं आहे, हा b ची किंमत आहे 1/2 आणि a ची किंमत किती आहे, 1 आहे. म्हणजेच a चा स्क्वेअर हे म्हणून 1. आता इथे x² हे म्हणून काय करसाल, x घ्याल आणि इथं b ची किंमत काय 1/2 आहे. इथं प्लस आहे म्हणून प्लसला प्लस आणि 1/2 ला 1/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअरला ब्रॅकेटचा स्क्वेअर. या एवढ्यासाठी झालं तुमचं. हे 3 टर्म्स होत्या. या 3 टर्म्ससाठी मला याच्यामध्ये मी कन्वर्ट करून घेतलं आणि हा जसा तसा मायनस 1/2 ला 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 20 ला 20 = 0. फक्त काय करायचे, ह्या टर्म्स तिकडे घेऊन जायच्यात. म्हणजेच काय होईल, x + 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर = हा जाऊन तिकडं प्लस 1/2. आता तुम्ही डायरेक्ट पण करू शकता, स्टेप वाढत नाही. त्याकडे 1 चा स्क्वेअर काढून घ्या, हा फक्त जाऊन तिकडे प्लस होतो. 1 चा स्क्वेअर काय होईल, 1 होईल. 2 चा स्क्वेअर किती होईल, 4 होईल आणि हा जाऊन तिकडे प्लस 20. खाली काय नसते म्हणजे काय असते, 1 असते. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 1 म्हणजेच 1 होईल प्लस 4 × 20 म्हणजेच 80 होईल आणि खाली 4 × 1 म्हणजेच 4 होईल. पहिले सोडून घेऊ, 81/4 भेटेल. त्याच्यानंतर हे जशा तसं लिहून टाकून x + 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या टर्म्सला तुम्हाला काहीच करता येत नाही. त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला टेकिंग स्क्वेअर रूट करायचे आणि दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट काढायचे. इथं लिहितो मी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूंचं तुम्हाला करायचे टेकिंग स्क्वेअर रूट करायचे. जर स्क्वेअर रूट कट केलं तर इकडचा स्क्वेअर कट होऊन जाईल आणि इकडची संख्या काय होईल, अंडर रूट मध्ये जाईल. म्हणजे इथं काय होईल, x + 1/2 = हा स्क्वेअर रूट कटून गेला आणि इकडे फक्त लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस स्क्वेअर रूट मोठा त्यावेळेस प्लस और मायनस घ्यायचे आणि हा 81 आणि /4 याचं स्क्वेअर रूट निघेल तुमचं प्लस और मायनस. 81चं निघेल 9 आणि 4चं निघेल 2. म्हणजेच काय भेटेल तुम्हाला, x + 1/2 = प्लस और मायनस 9/2. फक्त तुम्हाला सेपरेट करायचे, ते मी इथे करतो. काय होईल बघा, x + 1/2 हा एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या. 9/2 और x + 1/2 - 9/2 आणि दोन किमती काढून घ्यायच्या. याचं उत्तर भेटून जाईल. हा जाऊन तिकडे मायनस होईल. म्हणजेच x = 9/2 - 1/2 हा तिकडे जाऊन मायनस झाला.
तर दोघांची संख्या हा छेद सारखा आहे, म्हणजेच काय होईल 9 आणि हा -1/2 म्हणजेच x इज इक्वल टू 9 - 1 म्हणजेच 8 होईल अपॉन 2 म्हणजे याची किंमत काय होईल 4 भेटेल, म्हणजेच x इज इक्वल टू 4 तुमची फर्स्ट व्हॅल्यू याची भेटलेली. आणि याला पण त्याच पद्धतीने करता येईल तुम्हाला. x इज इक्वल टू हा -9/2 हा जाऊन तिकडं -1/2 याचा पण डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणून एक लिहिसाल आणि हा -9 आणि मायनस दोघांची बेरीज केली तर x इज इक्वल टू -10/2 म्हणजेच 2×10 म्हणजेच -5 म्हणजेच x इज इक्वल टू -5. एक एक्सची किंमत काय भेटली तुम्हाला 4 भेटली आणि दुसरी काय भेटलेली -5 भेटली, म्हणजेच तुम्हाला याचं सोल्युशन भेटलं. सोल्युशन x इज इक्वल टू 4 और -5. या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन सोडवता येईल. या पद्धतीने तुमचा हा क्वेश्चन संपतो. पुढचा क्वेश्चन पण आपण लगेच प्रॅक्टिस सेट 2.3 मधला क्वेश्चन सेकंड मध्ये काय सांगितलं बघा. x² + 2x - 5 = 0. हा पण आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनच पाहायचा आहे. x² + 2x - 5 = 0 हे तुमचं ऑलरेडी आता इथं पण काही नसतं म्हणजे 1 असतं, म्हणजे तुम्हाला सरळ a ची किंमत किती भेटली a इज इक्वल टू 1 भेटतोय आणि b इज इक्वल टू किती भेटतोय 2 भेटतोय. म्हणजे a ची किंमत आणि b ची किंमत तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण हा जनरल फॉर्म आहे त्यावेळेस a ची किंमत 1 असते, म्हणजे हा ऑलरेडी जनरल फॉर्म आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी आणि b ची किंमत तुम्हाला पुढे लागणार आहे, त्याच्यामुळे आपण बघू. आता बघा ह्या दोन टर्म तुम्हाला जशा जशी ठेवायच्यात. x² + 2x इथे लिहितो x² + 2x जशाला जसं. आणि याच्या पुढे तुम्हाला एक काम करायचं आहे. b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि -b/2 एकदा ऍड करायचं एकदा मायनस करायचं आहे. b/2 करायचा म्हणजे b ची किंमत किती आहे 2 आहे, म्हणजेच काय करसाल तुम्ही 2/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर -2/2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मायनस ची किंमत जशी आला तशी आणि 5 = 0. आता हे झालं तुमचं a² + 2ab + b² या फॉर्म मध्ये झालं. आता कसं झालं बघा, हे 2 आणि हे 2 गेट कॅन्सल होतील. इथं म्हणजे किंमत होते असते 1 येत असते, म्हणजे a² + 2ab + b² च्या फॉर्म मध्ये हे झाले तुम्हाला. आणि याला तुम्हाला काय करायचं a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा, होल स्क्वेअर करायचा. मग तुम्हाला काय करता येईल, या x² साठी x घ्यायचा आहे आणि प्लस या b ची किंमत आता 2/2 म्हणजे काय असते 1 असते, म्हणजेच b ची किंमत काय भेटेल तुम्हाला 1 आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. सेम जसा 2/2 म्हणजेच 1 आणि त्याचा स्क्वेअर आणि -5 ला 5 = 0. फक्त हे तिकडे घेऊन जायचे, म्हणजेच काय होईल x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर हा जाऊन तिकडे मायनसचा जाऊन प्लस 1चा स्क्वेअर 1 होईल आणि हा जाऊन तिकडे +5 होईल, म्हणजे 1 + 5 म्हणजेच किती व्हायला 6 व्हायला. x² + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 6. इकडची टर्म बघायची. या टर्मचा आता काहीच करता येत नाही तुम्हाला. मग काय करता तुम्ही, ज्यावेळेस तुम्हाला त्याची पूर्ण किंमत भेटेल त्यावेळेस तुम्हाला त्याची काय करायचे स्क्वेअर रूट घ्यायचे, म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट करायचे. मी ते करतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूंचं काय करायचं तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं. स्क्वेअरिंग करा किंवा टेकिंग स्क्वेअर रूट करा, काही प्रॉब्लेम नाही. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केलं तरी चालते. इकडचा स्क्वेअर गेट कॅन्सल होईल आणि इकडची स्क्वेअरची किंमत तुम्हाला फक्त सांगितलेली प्लस और मायनस काय होईल अंडर मध्ये जाईल 6. हे जसं तसं x + 1 आणि प्लस और मायनस √6. फक्त काय करायचं सेपरेट करायचे, म्हणजेच एक करसाल तुम्ही x + 1 इज इक्वल टू √6 और x + 1 मायनस √6. फक्त हा तिकडे घेऊन जायचा 1 म्हणजे याची किंमत भेटून जाईल x इज इक्वल टू √6 हा जाऊन तिकडे -1 और इकडे सुद्धा x इज इक्वल टू हा -√6 आणि हा जाऊन तिकडे -1. म्हणजे तुम्हाला x ची किंमत एक भेटली -√6 - 1 आणि एक किंमत भेटली √6 - 1. कधी कधी काय होते हा -1 पुढे येईल आणि +√6 होईल, हा -1 पुढे येईल आणि -√6 होईल. काही प्रॉब्लेम मागची संख्या पुढची संख्या मागं होऊ शकते, म्हणजे याचं सोल्युशन भेटले तुम्हाला. देअरफॉर सोल्युशन x इज इक्वल टू काय √6 - 1 और -√6 - 1. या पद्धतीने तुमचं या इक्वेशनचं सोल्युशन आहे. या पद्धतीने तुमचा हा क्वेश्चन नंबर 2 संपतो. क्वेश्चन नंबर 3 पण आपण लगेच घेऊ. क्वेश्चन नंबर 3 काय बघा, m² - 5m इज इक्वल टू -3. याचं फक्त आपण काय करू जनरल फॉर्म मध्ये पहिले कन्वर्ट करून घेऊ. मी हा जसा लिहितो m² - 5m आणि हा इकडे काय होईल +3 = 0. हे झालं तुमचं जनरल फॉर्म. आता तुम्हाला काय करायचं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये सोडवायचे. तुम्हाला सांगितल्या पद्धतीने ह्या दोन
ज्या टर्म्स आहे त्या दोन टर्मचा शब्दशः लिहायचा आहे एम स्क्वेअर मायनस 5m. आता लक्षात आलं असेल तुम्हाला इथं ए ची किंमत, आता ए ची किंमत इथं व्हेरिएबल एम आले फक्त, ए ची किंमत 1 आहे काही नसते म्हणजे, आणि बी ची किंमत किती आलेली आहे -5 म्हणजे सरळ सरळ 5 आलेली आहे. बी ची किंमत 5 आणि ए ची किंमत 1 आलेली आहे. ह्या दोन टर्म झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं बी अपॉन 2 करायचा. बी म्हणजेच काय आहे 5 आहे, एकदा प्लस करायचा एकदा मायनस करायचा, म्हणजेच काय करसाल तुम्ही इथं +5 अपॉन 2 आणि त्याचा स्क्वेअर -5 अपॉन 2 त्याचा स्क्वेअर आणि हे +3 ला 3 = 0. हे बी अपॉन 2 आणि -b अपॉन 2 फक्त मी ऍड यासाठी करतोय, मला ते कन्वर्ट करून घ्यायचंय a + 2ab + b स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. हे झालं तुमचं a² + 2ab + b² च्या फॉर्ममध्ये. आता इथं m आहे म्हणजे m चा स्क्वेअर आहे. आपण तुम्हाला जनरली सांगितलं मी a² + 2ab आणि +b च्या स्क्वेअरला आपण काय लिहितो, इथं a² असल्यावर इथं a लिहितो आणि +b त्याचा स्क्वेअर लिहितो. इथं a चा स्क्वेअर आहे म्हणून a लिहितो, इथं b चा स्क्वेअर म्हणून b लिहितो आणि होल स्क्वेअर करतो. इथं पण तेच करायचं तुम्हाला. m चा स्क्वेअर आहे म्हणून m घ्यायचा आहे, इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस घ्यायचे. मी तुम्हाला सांगितलं इथं मायनस असेल तर मायनस घ्यायचे, प्लस असेल तर प्लस घ्यायचे, आणि हे 5 अपॉन 2 ला 5 अपॉन 2 ठेवायचे आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. बाकी सेम जसं जसं हे एवढं झालं -5 अपॉन 2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि +3 ला =0 ला =0. हे जसं तसं ठेवायचं आणि हे पलीकडे घेऊन जायचं. म्हणजेच काय करसाल m - 5 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर = हा जाऊन तिकडे +5 चा स्क्वेअर 25 आणि 2 चा स्क्वेअर 4 होईल आणि हे -3 होईल, कारण हा इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होईल आणि खाली काय नसते म्हणजे काय असते 1 असते. क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 × 1 म्हणजेच 25, हा मायनसला मायनस, 4 × 3 म्हणजेच 12 आणि खाली 4 × 1 म्हणजेच 4. सोडून घेऊ आपण. 25 मधून जर 12 गेले तर 13 होतील आणि खाली किती होतील 4 होतील. याच्यात काही करता येईल का, काहीच करता येईल. म्हणजे याचं तुम्हाला करायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करायचे. m - 5 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी तुम्हाला आता सांगितलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केलं काय आणि स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड केलं काय, काही प्रॉब्लेम नाही. मी याची स्क्वेअरिंग करून घेतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. आता जर स्क्वेअरिंग केलं तर इकडचं स्क्वेअर कट होऊन जाईल आणि ही अंडर रूट मध्ये जाईल. म्हणजेच काय होईल m - 5 अपॉन 2 ± √13 अपॉन 4. आता तुम्हाला माहिती 13चं स्क्वेअर रूट निघते का, निघत नाही. म्हणजे हे तसंच ठेवायचे ±√13 आणि 4चं किती निघते 2 निघते आणि हे जशा तसा m - 5 अपॉन 2. फक्त याला सेपरेट करायचे की हा एकदा एक काम करतो मी, तसं लिहितो m - 5 अपॉन 2 एकदा +13 √13 अपॉन 2 और m - 5 अपॉन 2 -√13 अपॉन 2. फक्त याचे सोडून घ्यायचे, या साईडला सोडून घेतो. आता बघा हे तिकडे घेऊन जायचे. म्हणजेच काय होईल m √13 अपॉन 2 आणि हा जो मायनस आहे तिकडे जाऊन काय होईल प्लस होईल 5 अपॉन 2. खाली तुमचा डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजेच काय करसाल या दोन्हीसाठी तुम्ही डिनॉमिनेटर सारखा ठेवसाल 2 आणि याला लिहिता येईल √13 अपॉन +5. ही m ची एक किंमत भेटेल. याची एडिशन होत नाही ना सबट्रॅक्शन होत नाही. हे जसे तसं आन्सर राहते. आणि दुसरं तुमचं आन्सर भेटेल ऑर मध्ये. मी तसं लिहितो वाटल्यास ऑर m -√13 अपॉन 2 आणि हा जाऊन तिकडं +5 अपॉन 2. इथं तेच त्या पद्धतीनेच भेटेल. म्हणजेच याचा आन्सर भेटेल ऑर m -√13. दोघांचा पण डिनॉमिनेटर सारखाच आहे, दोन्हीसाठी 2च आणि हा +5. म्हणजे तुमचं ह्याचा आन्सर भेटेल √13 +5 अपॉन 2 आणि -√13 +5 अपॉन 2. याचं सोल्युशन भेटेल. सोल्युशन m √13 +5 अपॉन 2 -√13 +5 अपॉन 2. या पद्धतीने याचं आन्सर भेटेल क्वेश्चन नंबर 3. इथपर्यंत तुमचे क्वेश्चन नंबर 3 एकदम सोपे होते. क्वेश्चन नंबर 4 पण सोपेच आहेत. आपण क्वेश्चन नंबर 4 पण आपण लगेच. क्वेश्चन नंबर 4 थोडासा डिफरंट आहे आणि हे पुढचे तिन्ही क्वेश्चन थोडेसे डिफरंट आहेत. बघू आपण एकदम सोपे. काय करत नाही, इथे फक्त याची किंमत तुम्हाला इथे दिलेली काय नाही.
आता बघा 9y² मायनस 12y प्लस 2 इक्वल टू 0. गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन मी इथे लिहितो 9y² मायनस 12y आणि प्लस 2 इक्वल टू 0. आता मी तुम्हाला सांगितलं इथे ए ची किंमत किती आहे 9 आहे. आता तुम्हाला एच्या जागी काय आणायचं आहे 1 आणायचं आहे. 1 आणायचा म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल 9 न डिवाइड करावं लागेल. मी डिवाइड करून घेतो पूर्ण याला डिवाइड करायचे 9y² अपॉन 9 प्लस मायनस 12 अपॉन 9y आणि प्लस 2 अपॉन 9 इक्वल टू 0. इथे लिहिलं चालते डिवायडिंग बाय 9. 9 ने डिवाइड केले मी बघा काय भेटते. हा 9 गेट कॅन्सल होऊन जाईल. किती उरल इथं फक्त उरल y² मायनस इथं काटाकाटी होत असेल तर करायची 3 न भाग जाईल 3 चौक 12 खाली 3 त्रिक 9 आणि हे y ला y आणि प्लस इथे भाग जाईल का जात नाही म्हणजे 2 अपॉन 9 इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन झालं हे झालं तुमचं जनरल फॉर्म. कशासाठी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी ज्यावेळेस जनरल फॉर्म झाला त्यावेळेस तुम्हाला काय करायचे खाली सोडवून घ्यायचे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. आता बघा ह्या दोन टर्म जशा तशा ठेवायच्यात म्हणजेच काय करता तुम्ही y² मायनस 4 अपॉन 3y आणि मी तुम्हाला सांगितलं ही b ची किंमत ह्या b इक्वल टू किती भेटायला आता 4/3. आता या b ला तुम्हाला काय करायचं एकदा प्लस करायचं b अपॉन 2 त्याचा स्क्वेअर आणि मायनस b अपॉन 2 त्याचा स्क्वेअर करायचा. मग आपण इथं एक काम करू प्लस 4 अपॉन 3 आणि त्याला डिवाइड करायचं 2 न. ही b ची किंमत आहे 4 अपॉन 3 जी आहे का ती b ची किंमत आहे आणि त्याला आपण 2 न डिवाइड करतोय आणि त्याचा स्क्वेअर करतोय मायनस 4 अपॉन 3 2 न डिवाइड करायचे म्हणजेच b ची किंमत 4 अपॉन 3 आणि डिवाइडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर करायचा आहे आणि प्लस c ची किंमत किती आहे 2 अपॉन 9 इक्वल टू 0. एकदम सोपं आहे फक्त लक्षात ठेवा. आता तुम्हाला ज्यावेळेस 2 न डिवाइड करतो त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट या 2 न याला डिवाइड केलं तरी चालते किंवा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं चालते. इथे आपण डायरेक्ट करू बे एक बे इथे करतो मी हे 2 1 2 आणि 2 2 4 आणि इथं सुद्धा 2 1 2 आणि 2 2 4 म्हणजेच काय होते याचं इक्वेशन भेटेल तुम्हाला y² मायनस 4 अपॉन 3y प्लस इथं 2 आहे म्हणजे 2 ला 2 आणि हे 2 हे 2 राहिले ना हे 4 ने भाग घातला आपण खाली किती राहिला 3 म्हणजे 2/3 त्याचा स्क्वेअर मायनस इथं पण तेच 2/3 त्याचा स्क्वेअर आणि प्लस 2/9 आणि इक्वल टू 0 ला 0. आता झालं तुमचं a² इथपर्यंत a² प्लस 2ab आणि प्लस b². a² प्लस 2ab प्लस b² मायनस या a² मायनस 2ab प्लस b² ला तुम्हाला फक्त काय करायचं a मायनस b च्या फॉर्ममध्ये मांडायला घ्यायचं. आता a² आहे म्हणजे इथं y चा स्क्वेअर आहे म्हणून इथं y घ्याल इथं मायनस आहे म्हणून इथं सुद्धा y मायनस घ्याल आणि इथं a ची b ची किंमत किती 2 अपॉन 3 म्हणून 2 अपॉन 3 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथपर्यंत झालं हे जशाल तसं मायनस 2 अपॉन 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस 2 अपॉन 9 इक्वल टू 0. फक्त या दोन टर्म पलीकडच्या साईडला घेऊन जायच्यात. बघा इकडे काय राहते y 2 अपॉन 3 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू हा जाऊन तिकडं प्लस आता हा मायनस तिकडं प्लस होईल 2 चा स्क्वेअर किती होईल 4 होईल 3 चा स्क्वेअर किती होईल 9 होईल आणि हा मायनस 2 अपॉन 9. याचा डिनॉमिनेटर कसा आहे सेम आहे म्हणजेच तुम्ही काय करसाल इथं डिनॉमिनेटर सेम आहे 4 अपॉन 9 आणि मायनस चालतं. डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजे तुम्ही किंवा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर चालते 9 36 आणि 9 18 किंवा तुम्ही डायरेक्ट याचा ठेवलं तरी चालते काय होईल 2 अपॉन 9 होईल 4 मधून मायनस 2 किंवा तुम्ही सरळ एक स्टेप वाढवा 4 मायनस 2 अपॉन 9 म्हणजेच काय होईल 2 अपॉन 9. म्हणजे 2 याची तुमची पुढची जी टर्म्स आहे ती भेटेल तुम्हाला y मायनस 2 अपॉन 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 अपॉन 9. आता याला काहीच करता येत नाही म्हणजे याचं काय करता तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला याचं काय करायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करायचे. याचा स्क्वेअर रूट कट होईल आणि ही स्क्वेअर रूट मिळते मी तरी लिहितो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूंची आपण स्क्वेअरिंग करून घेऊ. केल्याच्यानंतर काय होईल हा स्क्वेअर कट होऊन जाईल आणि ही अंडर रूटमध्ये जाईल मी तरी लिहितो therefore y मायनस 2 अपॉन 3 इज इक्वल टू फक्त स्क्वेअरिंग करताना तुम्हाला हे अंडर रूटमध्ये जाताना प्लस ऑर मायनस अंडर रूट 2 अपॉन 9. त्याला फक्त सेपरेट करायचं आहे तुम्हाला याचं स्क्वेअर रूट निघून जाईल म्हणजेच तुम्हाला काय भेटेल
वाय मायनस 2/3 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस अंडर रूटचं निघत नाही, 2चं निघत नाही म्हणून तसं ठेवू आणि खाली काय भेटेल 3 भेटेल. याला सेपरेट करू. यालाच काय होईल वाय मायनस 2/3 इज इक्वल टू अंडर रूट 2/3 एकदा प्लसचा और वाय मायनस 2/3 मायनस इक्वल टू मायनस अंडर रूट 2/3. तर हे तिकडे घेऊन जायचं आहे. वाय इज इक्वल टू अंडर रूट 2/3 आणि हा जाऊन तिकडे प्लस 2/3 और हे पण सोडून घेऊ शकतो. वाय इज इक्वल टू मायनस अंडर रूट 2/3 आणि हा जाऊन तिकडे प्लस 2/3. याचा पण डिनॉमिनेटर सारखा आहे आणि याचा पण डिनॉमिनेटर सारखा आहे. म्हणजेच काय होईल तुम्हाला अंडर रूट 2 प्लस 2/3 म्हणजेच वायची किंमत भेटायची तुम्हाला अंडर रूट 2 प्लस 2/3. एक किंमत भेटली. तर तुम्ही इथं डायरेक्ट किंमत लिहिली तरी चालते. और इथं पण तुम्हाला भेटेल वाय इज इक्वल टू याचा पण स्क्वेअर याचा रूट हे जो डिनॉमिनेटर आहे तो सारखा आहे. याचा पण 3 येईल आणि हा मायनस अंडर रूट 2 प्लस 2. या पद्धतीने तुमचं याचा आन्सर भेटेल. म्हणजे याचं सोल्युशन भेटते तुम्हाला. देअरफॉर सोल्युशन y इज इक्वल टू अंडर रूट 2 प्लस 2/3 और मायनस अंडर रूट 2 प्लस 2/3. या पद्धतीने तुमचं याचं आन्सर आहे. फक्त तुम्हाला ज्यावेळेस कोऑर्डिनेट सारखा असेल किंवा एची किंमत काहीतरी असेल त्यावेळेस तुम्हाला थोडंसं आन्सर मोठं येईल आणि 3 मार्काचा प्रश्न असेल. या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. याच्या पुढचा पण क्वेश्चन याच पद्धतीचा आहे. तो पण प्रश्न आपण लगेच 5. क्वेश्चन नंबर 5 काय बघा. 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल टू 0. इथं पण एची किंमत तुम्हाला काय दिलेली आहे 2 दिलेली आहे. मग तुम्हाला याचं जनरल फॉर्म करायचं आहे कम्प्लीट स्क्वेअर मेथडसाठी. तर तुम्हाला एची जागी काय पाहिजे 1 पाहिजे. म्हणजे एची जागी किती 2 आहे. मग याला काय करावं लागेल तुम्हाला 2 न डिवाइड करावं लागेल. पूर्ण इक्वेशनला 2 न डिवाइड करू आपण. 2y² प्लस 9 y प्लस 10 इक्वल टू 0. इथे लिहिलं तरी चालते डिवायडिंग बाय 2 ने डिवाइड केलं मी काय होईल बघा. हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल होईल. म्हणजेच इक्वेशन भेटेल तुम्हाला y² प्लस इथं काटाकाटी होत नाही म्हणून 9/2 प्लस आणि 2 पंचे 10 म्हणजेच 5 येईल आणि इक्वल टू 0. हे झालं तुमचं जनरल फॉर्म. कशासाठी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जनरल फॉर्म करून घ्यायचं तुम्हाला कम्प्लीट स्क्वेअर मेथडसाठी. म्हणजेच एची किंमत काय आणायची 1 आणायची. आता हे झालं तुमची एची किंमत 1 आली. याला आपण जशी आतापर्यंत सोडवले त्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. या 2 टर्म जशा तशा घ्यायच्या. म्हणजेच वायचा स्क्वेअर प्लस 9/2y आणि प्लस आता बीची किंमत तुम्हाला इथं लक्षात ठेवायची किती 9/2 आहे. b/2 करायचे. याला b/2 करायचे म्हणजेच इथे काय होईल 9/2 करायचे आणि याला आपण 2 करतो. मग ज्यावेळेस आता इथे भाग घातला होता इथे भाग जाते. मग आता भाग जात नाही म्हणजे याच्यासोबत काय असते मल्टिप्लिकेशन असते. म्हणजेच काय होईल 9/4 होईल. तेच आपण इथे करून घेऊ. b/2 म्हणजेच तुम्हाला 9 ची किंमत 9/2 होईल. याला काय करता येईल तुम्हाला 9/2 आणि पुन्हा 2 कशामुळं ही बी ची किंमत आहे 9/2 आणि हे आपण जे तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये सांगितलं ते 2 ला 2 मायनस हे त्याचा स्क्वेअर आणि पुन्हा 9/2 आणि त्याचा 2 आणि त्याचा स्क्वेअर आणि प्लस ही सी ची किंमत किती आहे 5 आहे इक्वल टू 0 ला 0. हे तुम्हाला आपण मांडून घेतलं. आता हे सोडून घेऊ पहिले. त्याच्यानंतर आता इथं भाग जाते का 9 ला जात नाही. मग तुम्हाला काय करायचं याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन असते आणि याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच तुम्हाला इथे एक स्टेप वाढेल y² प्लस 9/2y प्लस याचा याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होईल 9/4 त्याचा स्क्वेअर मायनस 9/4 त्याचा स्क्वेअर आणि प्लस 5 इक्वल टू 0. आता झालं तुमचं a² प्लस 2ab प्लस b² फॉर्ममध्ये झालं. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल इथं एचा स्क्वेअर हे म्हणजे तिथं y होईल y आहे आणि इथं प्लस आहे म्हणजे इथं सुद्धा प्लस आणि ही बीची किंमत किती आहे 9/4 आहे आणि हे त्याचा होलचा स्क्वेअर आणि हे जसं आलं तसं किंवा आपण हे लगेच तिकडे घेऊन जाऊ. हा जर पलीकडे साईडला गेला तर हा प्लस होईल हा मायनस होईल. 9चा स्क्वेअर किती होईल 81 आणि 4चा स्क्वेअर किती होईल 16 आणि हा मायनस होईल 5. खाली काही नसते म्हणजे काय असते 1 असते. क्रॉस मल्टिप्लिकेशन हा याचा मल्टिप्लिकेशन 81 1 81 मायनस 16 5 80 आणि खाली 16 1 16. सोडून घेऊ पहिले 81 मधून 80 गेले 1 आणि हे 16 ला 16. ही किंमत भेटली. याला काहीच करता येत नाही जशा तसं y प्लस 9/4 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर.
ज्यावेळेस तुम्हाला याची किंमत काय करता येत नसेल त्यावेळेस काय करायचं आपल्याला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इथं करतो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, ऑन बोथ साइड्स. आणि ज्यावेळेस आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करू त्यावेळेस इकडचा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हे अंडर रूट मध्ये जाईल. म्हणजेच y प्लस 9/4 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस अंडर रूट 1 आणि खाली 16. आता याचं निघते आपण याची किंमत काय करू, देअरफॉर y प्लस 9/4 आणि इज इक्वल टू प्लस ऑर मायनस केलं तरी चालते. म्हणजे याची किंमत निघेल प्लस ऑर मायनस 1चं स्क्वेअर रूट 1 निघेल आणि 16चं स्क्वेअर रूट 4 निघेल. फक्त सेपरेट करायचे. म्हणजेच तुम्हाला काय भेटेल, y प्लस 9/4 इज इक्वल टू एकदा प्लस 1/4 और y प्लस 9/4 एकदा मायनस 1/4. याचा आपण हे करू, हे तिकडे घेऊन जाऊ. म्हणजेच भेटेल तुम्हाला y इज इक्वल टू 1/4, हा तिकडे जाऊन मायनस 9/4 सोडून घेतो, नंतर आपण इकडे काढू. म्हणजेच y ची किंमत भेटेल, हा मायनस आहे, हा 1 मायनस 9 आणि खाली 4ला 4, कारण डिनॉमिनेटर कसा आहे सेम आहे. -9 मधून जर 1 केला तर -8/4. म्हणजेच बे दोन्ही 4 दोन्ही 8, म्हणजेच मायनसची 2 भेटाली. y ची किंमत इथं -2 भेटली. सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथं पण किंमत भेटेल, y इज इक्वल टू -1/4 आणि हा जाऊन तिकडं -9/4. याचा पण डिनॉमिनेटर सारखा आहे, दोन्हीसाठी आपण 4 घेऊ. -1 आणि -9, म्हणजेच मायनसची किती व्हायले आता 10 व्हायलेत आणि खाली 4, म्हणजेच बे दोन्ही 4 आणि बे 5 10, पण कोणते मायनसचे 5/2 भेटायली y ची किंमत. म्हणजे तुम्हाला याचं सोल्युशन भेटते. देअरफॉर सोल्युशन y इज इक्वल टू -2 और -5/2. या पद्धतीने तुम्हाला याचं इक्वेशन भेटेल. पण तुमच्या जे आपलं जे बुक आहे त्या बुकच्या जे पाठीमागे जे अँसर दिले असतात ते अँसर मला वाटते याच्यात काहीतरी थोडीशी मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक असेल कदाचित किंवा काहीतरी चूक आहे असं मला वाटते. हे क्वेश्चनचे जे अँसर काढले आपण -2 आणि -5/2 हे अँसर तुमचे करेक्ट आहेत. या पद्धतीने तुमचा हा क्वेश्चन नंबर 5 इथं संपतो. लिहून घ्यायचं सगळं स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन नंबर 6 पण आपण लगेच 2.3 मधला क्वेश्चन नंबर 6 हा तुमचा या प्रॅक्टिस सेट 2.3 मधला हा क्वेश्चन लास्टचा आहे आणि हा क्वेश्चन आपण घेऊया. आता काय आहे बघा, 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. फक्त मी हे इकडे साईडला घेऊन जातो, म्हणजे तुम्हाला गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये डायरेक्ट करतो मी. 5x², हा इकडे -4x, हा इकडे -7 आणि इक्वल टू 0. आता इथं पण तुम्हाला a ची किंमत किती आहे, 5 आहे. मग तुम्हाला a च्या जागी काय पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजे याला तुम्हाला किती डिवाइड करावं लागेल, 5 ने डिवाइड करावं लागेल. सगळ्याला 5 ने डिवाइड करायचे. काय होईल, 5x² -5 -4x/5 आणि -7/5 इक्वल टू 0. इथे डिवाइड केले मी, डिवायडिंग बाय 5 ने डिवाइड केलं म्हणून डिवायडिंग बाय 5 सोडून घेऊ. हा 5 गेट कॅन्सल होईल. म्हणजेच x² मायनस इथं भाग जातो का, नाही जात. म्हणजेच 4/5x आणि -7/5 इक्वल टू 0. हे झाला तुमचा जनरल फॉर्म फॉर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तुम्हाला सांगितलं बी ची किंमत आणि सी ची किंमत काही असेल तरी चालते. फक्त तुम्हाला काय करायची, ए ची किंमत काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. आता हे सोडवायचे तुम्हाला जशाच तसं आतापर्यंत सोडवलं त्या पद्धतीने. ह्या 2 ज्या टर्म्स आहेत त्या 2 टर्म्स जशा घ्यायच्या. x² हा -4/5x आणि बी ची किंमत काय, तुम्हाला इथं बी ची किंमत बघा 4/5. ते मायनस वगैरे ती नंतर काही गरज नाही आपल्याशी. बी ची किंमत काय भेटली 4/5. याला तुम्हाला काय करायचे, 2 न डिवाइड करायचे. 2 ने डिवाइड करायचे म्हणजे याला सरळ 2 ने डिवाइड करायचे. बे आणि बे 2च्या इथे भाग जातो, म्हणजेच काय ते 2/5 येते. तर ते आपण डायरेक्ट सोडून घेऊ. पहिले बी ची किंमत ठेवून देऊ, प्लस 4/5/2 त्याचा स्क्वेअर मायनस 4/5/2 त्याचा स्क्वेअर. b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस b/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस c ला c 7/5 आणि इक्वल टू 0. ही सी ची किंमत आहे, ही बी ची किंमत आहे, लक्षात ठेवायची. आता जसं केलं तसं इथे केलं तसं हा बे आणि बे दोन्ही 4, इथं पण बे आणि बे दोन्ही 4 इथं भाग जातो. म्हणजेच तुम्हाला इथं काय येते 2/5. हे 2 तर कटले, इथं राहिले 2. म्हणजेच तुम्हाला इक्वेशन भेटते x² -4/5x प्लस वरती 2 आहे आणि खाली 5 आहे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि -7/5 इक्वल टू 0. या पद्धतीने झालं. तुम्हाला मी आत्ता सांगितलं हे काय आहे, हे तुम्हाला भेटलं आता
ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बीचा स्क्वेअर याला तुम्हाला लिहिता येईल. इथं मायनस म्हणून इथे एक्सचा स्क्वेअर आहे म्हणून इथे एक्स घ्यायचे, इथं मायनस म्हणून इथे सुद्धा मायनस घ्यायचे आणि बीची किंमत काय 2/5 आहे आणि होलचा स्क्वेअर हे जसं तसं मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मायनस 7/5 इक्वल टू 0. फक्त ह्या दोन टर्म्स काय करायचं आता तिकडे घेऊन जायच्यात. म्हणजेच तुम्हाला काय भेटेल एक्स मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे तिकडे घेऊन जायचं. म्हणजेच काय होईल, हा मायनस तिकडे जाऊन प्लस होईल. 2चा स्क्वेअर किती होते 4, 5चा स्क्वेअर किती होते 25 आणि हे जसं तसं मायनसचं तिकडे जाऊन काय होईल प्लस 7/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तुम्ही याला जरी 5 ने भागलं तरी सॉरी इथं 25 आहे ते 25 जर तुम्हाला इथं 5 ने गुणाकार लागला तर वरच्या आपण 5 ने किंवा सरळ 4/25 प्लस 25 7 175 होते आणि खाली 25 5 125 म्हणजेच 125. तुम्ही याचं हे करून घ्या 20 आणि 175 म्हणजेच 195 होईल आणि खाली 125 भाग जाते 5 ने भाग करून टाकू आपण. 5 त्रिक 15 3 उरले आणि 4 उरले 5 9 45 आणि खाली 5 2 10 आणि 5 5 5 25 म्हणजेच 39 भागिले 25 म्हणजेच तुम्हाला हे उत्तर भेटायले एक्स मायनस 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 39/25. याचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करायचे. हीच टर्म मी इथे लिहितो काय बघा एक्स मायनस 2/5 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 39/25. आता तुम्हाला याला काहीच करता येत नाही, भाग जात नाही, म्हणून आता याचं काय करता तुम्ही स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करता. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं याचं स्क्वेअर रूट कट होऊन जाईल, हे स्क्वेअर कट होऊन जाईल आणि ही अंडर रूट होऊन जातील. म्हणजेच काय भेटेल तुम्हाला एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू प्लस और मायनस फक्त हे जाताना तुम्हाला अंडर रूटमध्ये जाईल 39/25. आता तुम्हाला सरळ सरळ एकदा प्लस एकदा मायनस करायचे किंवा आपण एक स्टेप परत वाढू. एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू प्लस और मायनस 39चं निघते काय नाही निघत म्हणून 39 आणि 25चं किती निघते 5 निघते. हे निघालं एकदा प्लस करायचे एकदा मायनस करायचे म्हणजे तुम्हाला भेटेल एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू एकदा प्लस घ्या अंडर रूट 39/5 और एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू मायनस अंडर रूट 39/5. हे तिकडे घेऊन जा म्हणजेच काय होईल एक्स इज इक्वल टू अंडर रूट 39/5 आणि हा जाऊन तिकडे प्लस 2/5 और एक्स इज इक्वल टू मायनस अंडर रूट 39/5 आणि हा जाऊन तिकडे प्लस 2/5. याचा डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजेच एक्स इज इक्वल टू भेटते अंडर रूट 39 प्लस 2/5. एक आन्सर भेटले याचं पण भेटेल. और एक्स इज इक्वल टू मायनस अंडर रूट 39 प्लस 2 आणि /5 हे तुमचं दुसरं आन्सर भेटलं. या पद्धतीने तुमचं ह्या 6 नंबरचा क्वेश्चनचं सोल्युशन भेटते. सोल्युशन एक्स इज इक्वल टू अंडर रूट 39 प्लस 2/5 और मायनस अंडर रूट 39 प्लस 2/5. या पद्धतीने तुमचा हा 6 नंबरचा क्वेश्चन पण इथं संपतो. या पद्धतीने तुमची 2.3 जी प्रॅक्टिस सेट आहे ती प्रॅक्टिस सेट इथं संपते. आपण क्लासेसमध्ये शिकवताना थोडंसं मी ऑरचे क्वेश्चन घेतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक असतो. ही जी प्रॅक्टिस सेट आहे ती थोडीशी प्रॉब्लेम जाते आणि काही क्वेश्चन आपण मी क्लासमध्ये घेत असतो. पण तरी आता इथं तुम्हाला ह्या पद्धतीने 6 क्वेश्चन घेतले आपण. जरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल ते क्वेश्चन आपण याच्या काही क्वेश्चन आपण बुकच्या बाहेरचे क्वेश्चन मी तुम्हाला सुद्धा याच्यात घेऊ शकतो आपण घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.